कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आज मी तुमच्यासोबत कोथिंबीर वडीची रेसिपी शेअर करणार आहे. कोथिंबीर बारीक कापून स्वच्छ धुवून घ्यायची. त्याच्यामध्ये मीठ, हळद, चवीनुसार हिंग थोडंसं त्याच्यामध्ये ॲड करायचं. नंतर जिरं थोडंसं हाताने क्रश करून त्याच्यामध्ये टाकायचं, म्हणजे जिऱ्याचा स्वाद छान लागतो. नंतर त्याच्यामध्ये थोडं जिरं टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं करून तेल ॲड करायचं. तेल जास्त नाही घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तेल ॲड केल्यानंतर तो सगळा डो एकत्र मिक्स करून घ्यायचा. ते केल्यानंतर इथे मी ॲड करत आहे चण्याचं पीठ. काही जण तांदळाचं पीठ, कॉर्नफ्लॉवर वगैरे ॲड करतात, पण मी नाही केलेलं आहे. इथे आपल्याला हवं तेवढं अंदाजाने चण्याचं पीठ घ्यायचं आणि नंतर ते एकत्र करायचं. तो डो एकत्र केला की मग त्याला आपोआप पाणी सुटतं. इथे मी जसं व्हिडिओमध्ये केलं आहे तसं तुम्ही ट्राय करा. नंतर त्याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर थोडासा घरगुती मसाला ॲड करायचा. जास्त नाही, चवीनुसार. जसं तुम्हाला तिखट आवडेल तसा तो ॲड करायचा आणि नंतर परत त्याच्यामध्ये थोडंसं चण्याचं पीठ घालून पूर्ण तो डो एकत्र मिक्स करून घ्यायचा. पाणी अजिबात वापरायचं नाही, कारण की कोथिंबीरला ऑलरेडी पाणी सुटतं, त्याच्यामुळे पाणी वापरायचं नाही. नंतर आपला फायनली डो असा तयार होतो. नंतर त्याचे तुम्हाला हवेत तसे गोळे करून आपण 15 ते 20 मिनटं त्याची वाफ काढून घ्यायची. वाफ काढल्यानंतर आपली कोथिंबीर वडी तयार आहे. फायनल रिझल्ट आपल्याला असा दिसून येईल. बघा, माझी कोथिंबीर वडी तयार आहे. फक्त आपण एकदा करून ठेवलं की आपल्याला हवं तेव्हा आपण तळून घेऊ शकतो. तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता किंवा नॉर्मल फ्रायसुद्धा करून घेऊ शकता. कोथिंबीर वडी इज रेडी. थँक यू फॉर वॉचिंग. बघा कसे मस्त वड्या माझ्या झालेल्या आहेत. त्या वड्या तुम्ही हव्या तशा गोल कट करून घेऊ शकता. थँक यू.